एवढा इमिडिएट रिझल्ट आणि आयुर्वेदिक उपचाराचा एवढा त्यामुळे इमिडिएट इन्स्टंट पेन किलिंग ही अग्निकर्माने सो होतं. अग्निकर्माने गुडघेदुखी पूर्णपणे बरी होऊ शकते का? स्पायनल डिसऑर्डर्स किंवा तुमचा गुडघा दुखतोय, काहीतरी झीज झालो, 28 वर्षांनी माझा गुडघा दुखला. ओके, मायग्रेन किंवा डोकेदुखीमध्ये करू शकतो. पर वैशिष्ट्य काय की त्याचा चेहऱ्यावरती सुद्धा वापर करता येतो. 5 वर्ष ते 80 वर्षापर्यंत आपण अग्निकर्म निश्चित करू शकतो. आयुर्वेदिक औषधं म्हणजे फक्त कडू चूर्ण. आयुर्वेदिक औषधं घेतली तर आजार बरे व्हायला खूप जास्त दिवस लागतात, असे बरेचसे गैरसमज आपल्या सगळ्यांमध्ये आहेत. पण आज तुम्ही जाणून घेणार आहात अशा एका आयुर्वेदिक टेक्निकबद्दल जी कदाचितच तुम्हाला माहिती असेल. त्याचं नाव आहे विद्धकर्म आणि अग्निकर्म. आणि आज आपल्यासोबत आहेत विद्धकर्म आणि अग्निकर्म स्पेशालिस्ट आयुर्वेदिक वैद्य डॉक्टर प्रज्ञा अक्कलकोटकर. नमस्कार मॅडम. नमस्ते. मला असं वाटतं आपण डिरेक्टली प्रश्नातच हात घालू. जरूर. येस. सो माझं असं म्हणणं असेल की अग्निकर्म आणि विद्धकर्म या खूपच नवीन कॉन्सेप्ट आपण म्हणू शकतो, आपल्या ऑडियन्ससाठी सुद्धा आहेत. तर नेमकं अग्निकर्म म्हणजे काय? अग्निकर्म ही आयुर्वेदाच्या सुश्रुत संहिता या ग्रंथात वर्णन केलेली एक प्रभावी उपचार पद्धती आहे, जिचा उपयोग मुख्यतः इन्स्टंट पेन मॅनेजमेंट किंवा वेदना कमी करण्यासाठी होतो. पण एवढंच नाही त्याचं स्वरूप, त्याचे अनेक इतरही उपयोग आहेत. पण आम्ही आयुर्वेदातली अणुशस्त्र किंवा पॅरासर्जिकल प्रोसिजर म्हणून अग्निकर्माचं वर्णन करतो. साक्षात अग्नीचा उपयोग करून आयदर डायरेक्टली और इनडायरेक्टली या 2 पद्धतीने अग्निकर्म वापरता येतं. म्हणजे एखादी गोष्ट गरम करून, उदाहरणार्थ पिंपळी किंवा बिब्बा असं गरम करून डायरेक्टली त्याचा चटका देणं ही एक पद्धत आहे. किंवा सोन्याची शलाका किंवा सोन्याची अशी एखादी तार ती इनडायरेक्ट पद्धतीने गरम करून त्याचा स्पर्श रुग्णाला करून वेदना शमनाचं काम करणं हे अग्निकर्माचं स्वरूप आहे. सो अग्निकर्म ही आयुर्वेदातल्या शल्यतंत्रातली एक प्रभावी उपचार पद्धती आहे. ओके. सोनं म्हणजे खरं सोनं. खरं सोनं 14 कॅरेट सोन्याचा उपयोग करून आपण ती शरीराला जो दुखरा भाग असतो तिथे त्याचा स्पर्श करतो आणि त्याचे विविध उपयोग आपल्याला बघायला मिळतात. अरे वा. ओके. सो कोणत्या कोणत्या आजारांमध्ये किंवा रोगांमध्ये आपण म्हणू शकतो की अग्निकर्म वापरलं जातं? अग्निकर्माने मुख्यतः रक्तप्रवाह सुधारून आपलं वेदना कमी होतात. पण याच्याच बरोबर अग्निकर्म हे वेगवेगळ्या पद्धतीत वापरता येतं. अग्निकर्म फ्रोझन शोल्डर सारख्या रोगात वापरता येतो. टाच दुखते तेव्हा त्याला आम्ही कॅल्केनियल स्पर म्हणतो. म्हणजे टाचेला एक प्रकारचं अणकुचीदार हाड वाढतं आणि सकाळी उठल्यानंतर पाय टाकताना सुद्धा दुखतं. अशा वेळेला त्या टाच दुखी कमी करण्यासाठी सुद्धा अग्निकर्माचा वापर केला जातो. किंवा कुठलाही सांधा दुखत असेल, आपल्या पाठीचे कणा दुखत असेल किंवा पाठीच्या कणाचे विविध रोग होत असतील तर सुवर्णची जी काडी म्हटलं, ज्याला आम्ही सुवर्णशलाका म्हणतो, त्याचा उपयोग होतो. अशा प्रकारे अग्निकर्माने विविध रोग बरे होऊ शकतात. अजून एक अग्निकर्माचं वैशिष्ट्य आहे, जेव्हा खूप ब्लिडिंग होत असतं तेव्हा अग्निकर्माने तो रक्तप्रवाह थांबायचं सुद्धा काम करतात. त्याला आधुनिक भाषेत कॉट्री असं म्हणतात. सो अशा विविध प्रकारे अग्निकर्माचा उपयोग होतो. फक्त वेदना शमनाकरता नाही, तर विविध रोग बरे करायला सुद्धा अग्निकर्माचा खूप चांगला उपयोग होतो. ओके. म्हणजे बेसिकली आपल्याला टाच दुखत असेल किंवा रक्तप्रवाह होत असेल किंवा पाठीचा कणा दुखतोय, म्हणजे बऱ्याच लोकांना इकडे शोल्डर पेन खूप जास्त लोकांमध्ये फ्रोझन शोल्डर. एक्झॅक्टली. त्याच्यासाठी नॅचरोपॅथी पण करतात लोक. बरोबर. पण ऑब्व्हियसली तुम्ही अग्निकर्म जे सांगितलंय ते भरपूरच नवीन आहे. सो ह्याचे नेमके कसे फायदे होतात? म्हणजे काय टाइम पिरियड लागतो किंवा कोणत्या स्वरूपात आपल्याला त्याचे फायदे दिसून येतात? मी सांगितलं तसं वेदना हा प्रकार अतिशय इरिटेटिंग असतो. तो रुग्णाला काही सुचू देत नाही. त्यामुळे इन्स्टंट पेन किलिंग ही अग्निकर्माने होतं. पण त्याच्याच बरोबर आता आपण जे म्हटलो फ्रोझन शोल्डर, तर त्याच्यामध्ये आम्ही गुळ गरम करून त्याचा विशिष्ट प्रकारे चटका देतो आणि एका सिटिंगमध्ये त्याचा सहसा फायदा होतो. क्वचित 1 महिन्यानी त्याचं दुसरं सिटिंग करायला लागतं. जे टाचदुखीचा आपण उल्लेख केला तिथे सुद्धा आम्ही एक मातीची शलाका, ज्याला आम्ही मृत्तिका शलाका म्हणतो, ती गरम करून त्याचा आम्ही डायरेक्ट तिथे चटका देतो. त्यामुळे एक
एक प्रकारचा प्रोटेक्टिव्ह लेयर त्या अणकुचीदार वाढलेल्या हाडात आणि आपल्या टाचेमध्ये निर्माण होऊन वेदना इमिजिएटली जाते. सहसा हे परत करायला लागत नाही. करायची गरज पडली तर 3 महिन्यांनी आपण करू शकतो. अशा प्रकारे वेदना कमी व्हायचं काम अग्निकर्म करतं. दुसरा अजून एक मी उल्लेख करायची विसरले. सध्या अनेक लोकांना कुरूप होतं पायाला आणि ते कुरूप सर्जन लोक कापतात आणि ते परत येतं. बरोबर. तर अग्निकर्म केलं तर सहसा ते परत येत नाही. अग्निकर्माचं वैशिष्ट्यच असं आहे की एकदा अग्निकर्म जर तुम्ही केलं तर सहसा तो रोग परत होत नाही, म्हणजे त्याचा पुनरुद्भव टळतो. दुसरं म्हणजे अग्नी हा तापलेला असतो, त्याच्यामुळे तिथे इन्फेक्शन व्हायचे चान्सेस कमी असतात. अशा प्रकारे अग्निकर्माचे विविध उपयोग आपल्याला बघायला मिळतात. शरीरावरती एखादी जर गाठ आली असेल, मेदाची असू दे किंवा एखादं काहीतरी मोड आला असेल तर तो सुद्धा अग्निकर्माने जाळता येतो आणि सहसा त्याचा पुनरुद्भव होत नाही. म्हणून अग्निकर्म हे जास्त वैशिष्ट्यपूर्ण आहे. ओके. आणि मग ते आपण खरोखर म्हणजे चटका देतो, बरोबर ना? मग आपल्याला सहसा कधी भाजलं तर डाग राहतो. तर अग्निकर्मामध्ये ते जे आपण चटका देतो तो किती दुखतो, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट त्याचा डाग तसाच राहतो का? अगदी छान प्रश्न आहे. जेव्हा आपण सोन्याच्या काडीने इनडायरेक्ट पद्धतीने अग्निकर्म करतो तेव्हा सुखद वेदना असते किंवा सुखद चटका असतो. बाकी प्रकारात सुद्धा चटका बसल्यानंतर जी वेदना होते ती वेदना होते, पण ती सुखद असते असं मी नक्की म्हणेन. आणि आम्ही इमिजिएटली त्याला कोरफडीचा रस म्हणा, चुना म्हणा लावतो, त्यामुळे ती आगाग तितकी होत नाही. काही काळ थोडासा त्रास होतो, पण आपण जर त्याचा फायदा बघितला तर हा सुखद चटका असं मी म्हणेन. या बाबतीत मी सुवर्ण शलाकेचं थोडंसं वर्णन करू इच्छिते. माझ्या गुरुजींचं हे इन्व्हेन्शन आहे. त्यांनी एका विशिष्ट पद्धतीने ही सोन्याची शलाका किंवा तार निर्माण केलेली आहे. ती विशिष्ट पद्धतीने धरायची असते आणि एका टोकाला मेणबत्ती लावून ती इनडायरेक्ट पद्धतीने शरीरात त्याची उष्णता जाईल असं बघायचं असतं. आणि ही उष्णता कंडक्शन मेथडने आत जाते. आणि सोनं हा जो धातू आहे तो एक तर हृदयाला चांगला आहे. सोन्यामुळे सगळे धातू किंवा आपले शरीरातले घटक वाढतात आणि सोन्यामध्ये रिजनरेशनची कपॅसिटी, त्याच्यामुळे जिथे स्पायनल डिसऑर्डर्समध्ये मणक्यामधले गॅप मध्ये कॉम्प्रेशन झालेलं असतं किंवा एखादी नस दबली जाते, तिथे ते मोकळं व्हायचं इतकं पॉवरफुल काम सुद्धा सुवर्ण शलाकेने होऊ शकतं. वेदनांनी विव्हळत आलेला रुग्ण सोन्याच्या काडीनी चटका दिल्यानंतर जाताना अतिशय आनंदात जाऊ शकतो. इतकं इन्स्टंट पेन मॅनेजमेंट त्याचं होतं. पण अर्थातच जसं मी म्हटलं, फ्रोझन शोल्डर किंवा कॅल्केनियल स्पर ह्याला एकदाच चटका पुरेसा असतो. स्पायनल डिसऑर्डर्स किंवा तुमचा गुडघा दुखतोय, काहीतरी झीज झाली आहे, तर अशा ह्याला वारंवार ते अग्निकर्माचे आपल्याला सिटिंग घ्यायला लागतात. परंतु मी असं म्हणेन की असह्य वेदना किंवा असं काहीतरी भयंकर चटका असं ह्याचं स्वरूप निश्चित नाही. ओके. सो खूप वर्षापासूनची गुडघेदुखी आहे, फॉर एक्झाम्पल 5 ते 10 वर्षापासून गुडघे दुखतात एखाद्या व्यक्तीचे, बरोबर, तर अशा किती सेटिंग्स लागतील अग्निकर्माच्या की त्याच्यामधून? बरोबर. आता तो रोग किती दिवस आहे हे तर महत्वाचं आहे, त्याच्याच बरोबर त्या व्यक्तीचं वय काय आहे हे महत्वाचं आहे. 60 नंतर ऑफकोर्स ते बरं व्हायला थोडासा वेळ लागतो. त्या मानाने तरुण जर रुग्ण असेल, त्यातही पुरुष असेल, तर रिकव्हरी ही फास्ट होऊ शकते. एक मला अजून सांगायचं आहे की अग्निकर्म किंवा विद्धकर्म आपण जे नंतर बोलणार आहोत त्याच्याबरोबर पोटात औषधं घ्यायलाच लागतात. आणि म्हणजे 50 ते 60% ह्याचा रोल आहे. ह्याच्याबरोबर पोटात औषधं घेतो आणि गरज पडली तर आपण पंचकर्माचाही वापर करतो. पण माझा आजवरचा अनुभव असा आहे की जेव्हा आपण अग्निकर्म आणि विद्धकर्म करतो तेव्हा औषधाचा डोस कमी लागतो, पंचकर्माची सिटिंग्स कमी लागतात आणि रिकव्हरी फास्ट होते. त्यामुळे रुग्णाला एक प्रकारचा आत्मविश्वास येतो. कारण अग्निकर्म विद्धकर्माकडे जे रुग्ण वळतात ते अतिशय अनेक वर्ष हा त्रास काढून आलेले असतात. त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होणं की मी बरा होईन, हे काम अग्निकर्म आणि विद्धकर्म अतिशय चांगल्या पद्धतीने करतं. आणि त्यातही अग्निकर्म सहसा त्या रोगाचा पुनरुद्भव होऊ देत नाही, हे निश्चित. ओके. म्हणजे खरंच म्हणजे मला असं वाटतं की आपल्या ऑडियन्सला कदाचित बऱ्याच लोकांना पंचकर्माबद्दल माहिती असेल, कारण आहे पंचकर्माबद्दल अवेअरनेस आहे, पण अग्निकर्म आणि विद्धकर्म हे खूपच दुर्मिळ म्हणू शकतो आपण. अगदी बरोबर आहे. यू आर रिअली ग्रेट पर्सन की तुम्ही सांगताय. आणि ना ह्याचे सगळे रेफरन्सेस हे सुश्रुत संहिता, अष्टांग संग्रह इतक्या जुन्या ग्रंथात आहेत. म्हणजे हे काही नवीन नाहीये. फक्त आपण ज्याला म्हणतो ना त्याचं रिइन्व्हेन्शन आमच्या गोगटे सरांनी केलं आणि जगालाही अग्निकर्माची पद्धती वैशिष्ट्यपूर्ण त्यांनी खुली करून दिली. आणि सरांनी अतिशय
परफेक्ट काम करून त्याचे उत्तम रिझल्ट आणि त्याचे सगळं रेकॉर्ड ठेवलेलं आहे. हल्लीचं युग आहे की तुम्हाला हे रेकॉर्ड दाखवलं तर ऑथेंटिसिटी मिळते. Exactly. या दृष्टीने सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने ह्याचं रेकॉर्ड ठेवलं आणि त्यांचे आम्ही विद्यार्थी आमच्याकडे अतिशय चांगल्या पद्धतीने ह्याचं आम्ही डॉक्युमेंटेशन केलेलं आहे. वा वा मस्त. सो अग्निकर्माने आता जसं आपण गुडघेदुखीबद्दल बोललो, सो अग्निकर्माने गुडघेदुखी पूर्णपणे बरी होऊ शकते का? जर तो रुग्ण तरुण असेल, त्याच्यानंतर तितकी झीज त्या प्रमाणात झाली नसेल आणि तो रुग्ण वैद्याने जे सांगेल ते करणारा असेल, तर अग्निकर्म आणि त्याला कदाचित विद्धकर्माची जोड दिली तर हो, मी असं म्हणेन की होऊ शकते. अरे वा. टॉल क्लेम्स मला करायचे नाहीयेत, पण काही काही रिझल्ट निश्चित आहेत. बरोबर. मी असं म्हणेन की पूर्ण बरी होऊ शकते म्हणण्यापेक्षा तो माणूस स्वतःची कामं करू शकतो की नाहीतर त्याला पेन किलर घेऊनही तो बसलेला असतो. हा प्रकार नाही, त्याची मोबिलिटी सुरू होते आणि इव्हेंच्युअली हे निश्चित त्याचा परिणाम होऊन कदाचित तो रोगमुक्तही होऊ शकतो. पण परत मी सांगते की टॉल क्लेम्स मला करायचे नाहीयेत, पण सुधारणा नक्की होते एवढं मी निश्चित म्हणेन. आणि कॅल्केनियल स्पर, फ्रोझन शोल्डर, कॉर्न याच्यात 100% रिझल्ट येतात, याबद्दल मी अतिशय कॉन्फिडेंट आहे. ग्रेट ग्रेट. म्हणजे माझं एवढंच म्हणणं असेल की जर आपल्याला एखादा त्रास सुरू झालाय, फॉर एक्झाम्पल माझा खांदा दुखतोय किंवा गुडघे दुखतायत, तर लवकरात लवकर उपचार घेणं तितकंच गरजेचं आहे, जेणेकरून तो आजार पूर्णपणे बरा होण्यासाठी आपल्याला मदत होईल. अगदी बरोबर. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. आमच्याकडे ना सेकंड हँड पेशंट येतात, आम्ही त्यांना सेकंड हँड म्हणतो, म्हणजे सगळीकडून फिरून येतात. त्यामुळे ते जेव्हा पेशंट मुळात येतो तेव्हा तो थोडासा विलंब झालेला असतो. याऐवजी या अवेअरनेसनी जर हे लोक लगेच आले तर रिझल्ट याला लगेच म्हणजे पटकन रिकव्हरी व्हायला फायदा होतो. हे म्हणजे बरेच लोक असा विचार करतात की आधी बाकीची औषधं घेऊन बघू, रिझल्ट येतोय का बघू, आणि नाही झाली तर आयुर्वेदाकडे वळूया. हा जो माइंडसेट आहे तो चेंज होणं गरजेचं आहे, तो बदलणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की आजच्या पॉडकास्ट मधून हे जरी आपण लोकांपर्यंत पोहोचवलं तरी मला असं वाटतं की आपण यशस्वी झालो आपल्याला जे मांडायचंय ते सांगण्यात. एक्झॅक्टली. ओके. सो हा जो अग्निकर्म जो कन्सेप्ट आहे तो त्याचे काही कॉन्ट्रा इंडिकेशन्स आहेत, म्हणजे कोणी करू शकतं किंवा कोणी करू शकत नाही, अजिबात नाही वळायला पाहिजे. आता कसं आहे की खूप बाहेर ऊन आहे, म्हणजे ग्रीष्म ऋतू किंवा शरद ऋतू आम्ही म्हणतो, तर अशा वेळेला अग्निकर्म टळटळत्या उन्हात करू नये असं अगदी ग्रंथात लिहिलेलं आहे. पण आता आपण सध्या अशा युगात राहतो की आपल्याला टेम्परेचर मॉड्युलेशन करता येतं, त्यामुळे अशा ह्याच्यात सुद्धा युक्तिपूर्वक आपण अग्निकर्म करू शकतो. पण ज्याला अगदी खूप भीरू किंवा खूप घाबरट पेशंट आहे अशा माणसाला पकडून करावं असं मात्र निश्चित नाही, किंवा खूप लहान लेकरू आहे आणि खूप वयाने मोठे आहेत तर अशा लोकांमध्ये करू नये. पण अन्यथा अग्निकर्म हे सगळ्यांमध्ये अगदी सेफ करता येईल. अच्छा, म्हणजे बेसिकली आपण सगळ्यांमध्ये करू शकतो. आणि त्याच्यापैकी हे जे इनडायरेक्ट अग्निकर्म आहे की जे सोन्याची शलाका किंवा चांदीची शलाका वापरून इनडायरेक्ट पद्धतीने करतो, ते तर मला वाटतं सगळ्यांमध्ये चालू शकतं. आणि त्याचे ना वैशिष्ट्य काय की त्याचा चेहऱ्यावरती सुद्धा वापर करता येतो, कारण त्याचा डाग राहत नाही. म्हणजे कुठल्याही नाजूक भागावरती सुद्धा आपण त्याचा उपचार करू शकतो. समजा माझा हात जॉईंट दुखतोय तर तिथे सुद्धा मी सोन्याच्या काडीने जर शेक दिला तर वेदनांमधून मुक्ती मिळते आणि इथे स्कार राहत नाही, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर म्हणून मला सुवर्ण शलाकेचं हे वैशिष्ट्य सांगावंसं वाटतं की अतिशय प्रभावी उपचार असून त्याचे काही वाईट इफेक्ट नाहीये, स्कार राहत नाही. ट्रू. ओके. मायग्रेन किंवा डोकेदुखीमध्ये करू शकतो? परफेक्ट. मायग्रेन आणि डोकेदुखीमध्ये सुद्धा अतिशय उत्तम ह्याचा होतं. ट्रायजेमिनल न्यूराल्जिया म्हणून हा जो रोग तुम्ही ऐकला असेल त्याच्यामध्ये सुद्धा ह्याचा फायदा होतो. लॉक ज्या आहे, मी आता जसं म्हटलं की तुमचा जबडा, तर अशा कुठल्याही ठिकाणी आपल्याला अग्निकर्माचा वापर करता येतो. किंवा मस एखादा चेहऱ्यावरती नको तिथे आलेला असतो, अशा वेळेला सुद्धा अतिशय काय म्हणू त्याला कुशलता लागते, पण आपण अग्निकर्माने तो काढून टाकू शकतो. आणि वैशिष्ट्य मी सांगितलं तसं की तो परत तिथे येत नाही, अन्यथा तुम्ही सर्जरी करून काढली तर ती परत याची शक्यता असते. हे निश्चित. ट्रू. ओके. आणि ह्याच्यासाठी काही वयोमर्यादा असेल? खूप लहान आणि खूप मोठं नको, जसं मी आता म्हटलं तसं. पण अदरवाईज नॉर्मली साधारणपणे 5 वर्ष ते 80 वर्षापर्यंत आपण अग्निकर्म निश्चित करू शकतो.
ओके. या अग्निकर्मापैकी मधलेच काही तज्ज्ञ तर खूप मोठ्या काही ग्रंथी असतील किंवा काही सूज असेल ते सुद्धा अतिशय कुशलपूर्वक काढू शकतात. अर्थात त्याला खूप चांगला अनुभव लागतो. लागेल. True. मी आता त्याचं ट्रेनिंग घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्याचा कॉस्मॅटिक्समध्ये खूप चांगला वापर होताना दिसतो. अरे हे वा, निश्चित. व्हेरी हो, गुड. हो. कॉस्मेटिक्स मध्ये तर खूप तर जास्त फार गरज आहे Yes. आणि त्याचा चांगला फायदा होतोय. ओके, निश्चित. ग्रेट. सो आता आपला विषय निघालाच आहे, तर हां. छोटंसं इंट्रोडक्शन द्याल तुम्ही नेमकं आतापर्यंत? म्हणजे आय नो तुमचा खूप मोठा एक्सपिरियन्स आहे बरोबर. आयुर्वेदामध्ये. तुम्ही डॉक्टरांना पण शिकवता. सो आमचं स्नेहयोगाच्या फॅमिलीचं नशीब आहे की तुम्ही आमच्या नाही, नाही. ह्याच्यावरती आले, पॉडकास्टवरती आलेला आहात. सो छोटंसं इंट्रोडक्शन द्याल तुम्ही? मी जरूर. मी डॉक्टर प्रज्ञा अक्कलकोटकर. माझं MD रोगनिदान या विषयात झालंय, म्हणजे आयुर्वेदिक पॅथॉलॉजी. असं असलं तरी मी आयुष्यभर पंचकर्माची प्रॅक्टिस केली आणि आत्तापर्यंत म्हणजे कोविड हिट होईपर्यंत मी तीच प्रॅक्टिस करत होते. पण कोविडने आपल्या सगळ्यांनाच माहिती की आपल्या सगळ्यांचीच आयुष्य बदलली. तर तेव्हा काहीतरी वेगळं करावं अशा मी मनस्थितीत असताना मला माझ्या डॉक्टर गोगटे सर मला जे सर्जरी शिकवायचे ताराशनमध्ये असताना, त्यांच्याच एका अग्निकर्म आणि विद्धकर्म या पॅरासर्जिकल प्रोसिजर्सची किंवा उपचार पद्धतीची ओळख झाली. आणि माझं दुर्भाग्य असं की मी डायरेक्टली सरांकडून ते शिकू नाही शकले. पण सरांचे 2 विद्यार्थी जे माझे गुरु आहेत त्यांच्याकडे मी ही पद्धत शिकले. 1 वर्ष मी त्याच्यात घालवलं. थिओरिटिकल अभ्यास केला, प्रॅक्टिकल अभ्यास केला, हजारो केसेस बघितल्या आणि साधारणपणे 2022 पासून मी या उपचार पद्धतीकडे वळले आणि मला सांगायला आनंद होतो की पंचकर्मांनी रिझल्ट येतातच. पण पंचकर्मापेक्षा अतिशय लवकर रिझल्ट या 2 उपचार पद्धतीने येतात. सर्वसाधारणपणे आपल्या चांगला वैद्य कोणाला म्हणावं, तर ज्याच्या 60-70% केसेस बऱ्या होतात त्याला आपण चांगला वैद्य म्हणतो. आणि अक्षरशः पहिल्या दिवसापासूनच या उपचार पद्धतीचे असे प्रभावी रिझल्ट मला मिळालेले आहेत. 60 ते 70% पॉझिटिव्ह रिझल्ट आलेत आणि त्याच्यामुळे आणि हे रिझल्ट अगदी विदिन नो टाईम येतात. म्हणजे पेशंट आपण ती विद्धकर्म म्हणून आपण ती सुई खुपसतो. सुई काढल्यानंतर पेशंटला रिलीफ येतो किंवा अग्निकर्माच्या सुवर्णशलाकेचा सुद्धा अशाच प्रकारे इमिजिएट रिलीफ येतो. असं म्हणतात की आयुर्वेदाचं औषध आजाला दिलं तर ते नातवाला लागू पडतं. हे जे बोलणं आहे त्याला पूर्णतः अतिशय विरोधी असं हे रिझल्ट आहेत. ताबडतोब याचा रिझल्ट येतो. ह्या पद्धती करायला अतिशय सुलभ आणि सुटसुटीत आहेत. OPD बेसिसवरती आपल्याला करता येतात आणि त्याच्यामुळे लोकांनाही त्याचा फायदा होतो आणि विशेषतः जे नवीन वैद्य आहेत त्यांना सुद्धा या उपचार पद्धती त्यांनी जर त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये पहिल्यापासून ठेवली तर त्यांना वेटिंग पिरियड कमी लागेल असं मी निश्चित म्हणू शकेल माझ्या स्वतःच्या अनुभवातनं. आणि मी खरोखर भाग्यशाली समजते की हे शास्त्र मला माझ्या आयुष्यात मिळालं आणि त्याचा वापर करायची संधी मला भगवंतानी दिली. याबद्दल मी खरोखर त्याची आभारी आहे आणि खूप समाधानी आहे. येस. सो ऑब्व्हियसली तुम्ही आता असं सांगितलं विद्धकर्म म्हणजे सुई टोचून काढल्या. आत्ताच मी माझा एक्सपिरियन्स सांगते. रिसेंटली मी जाऊन आले मॅडमकडे. सो मला थोडं ना पचनाच्या रिलेटेड काही समस्या जाणवत होती. म्हणजे असं काही खूप प्रॉमिनंटली नाही, पण मला असं वाटलं मॅडमकडे चाललेच आहे तर मी विचारावं. तर लिटरली माझा स्वतःचा अनुभव असा आहे की त्यांनी माझ्यावरती विद्धकर्म केलं. त्या सांगतीलच विद्धकर्म म्हणजे काय. आणि आय वॉज सरप्राईज्ड की मला त्याच दिवशी संध्याकाळी एवढा मस्त फरक पडलाय ना. सिरियसली म्हणजे असं हे नाहीये, मोठं सांगण्याची गोष्ट नाहीये, बट एवढी मला प्रॉमिनंट आणि एवढी इफेक्टिव्ह टेक्निक वाटली. ह्याच्या आधी एवढा लवकर मला असं वाटतं गोळ्या औषधांचा पण रिझल्ट नसेल नाही, त्याला थोडा वेळ लागतो. बरोबर आहे. एवढा इमिडिएट रिझल्ट आणि आयुर्वेदिक उपचाराचा एवढा इमिडिएट रिझल्ट येतो. इट्स लाईक अ मिराकल. सो आपण विद्धकर्मावरती जाऊया. सो विद्धकर्म म्हणजे काय? हां, तर विद्ध म्हणजे टू पंक्चर, म्हणजे निर्जंतुक सुई, इन्शुलिन निडल ज्याला म्हणतो, ती ठराविक ठिकाणी खुपसायची, मे बी 30 सेकंड्स ठेवायची आणि लगेच काढून टाकायची. अशा पद्धतीने ही विद्धकर्म चिकित्सा केली जाते. आपल्या शरीरामध्ये मर्म आहेत किंवा काही काही कंट्रोलिंग पॉइंट्स आहेत, तर त्याच्या आसपास साधारण ही ट्रीटमेंट दिली जाते. प्रत्येक रोगानुसार त्याच्या पॅथॉलॉजीनुसार त्याचा क्रम ठरवला जातो. कुठल्या नंबरची सुई वापरायची, किती वेळ ठेवायची, हे सगळं तर महत्वाचं ट्रेनिंग आहे. आणि या पद्धतीने अक्षरशः विदिन नो टाइम आपली ट्रीटमेंट
ट्रीटमेंट पूर्ण होते. Yes. 2 ते 5 मिनिटात तो रुग्ण Right, right. खाली सुद्धा उतरतो टेबलच्या Yes. आणि विथ अ स्माइल. दिस Yes. इज व्हेरी इम्पॉर्टंट. Right. तर विद्ध म्हणजे साध्या शब्दात म्हणजे निर्जंतुक सुईने टोचणं की ज्यामुळे तिथला रक्तप्रवाह सुधारतो किंवा आपलं शरीरनं सगळं चॅनल्सनी बनलेलं आहे. True. तर चॅनलमध्ये ब्लॉक आला की तिथे काहीतरी पॅथॉलॉजी येते. True. तर आपण हे या विद्धानी ते ब्लॉकेजेस काढतो. Okay. आता आपल्या सगळ्यांना आता अवेअरनेस आहे की पंचकर्मापैकी रक्तमोक्षण हे अतिशय प्रभावी ट्रीटमेंट आहे. Yes. त्याचं एक मिनिएचर रूप आपण विद्ध म्हणू. Okay. आणि सुश्रुताचार्यांनी असं म्हटलंय की रक्तमोक्षण ही 50% चिकित्सा आहे, 50%. Okay. जसं चरकाचार्यांनी म्हटलंय की बस्ती ही 50% ट्रीटमेंट आहे, तशी सर्जरीच्या दृष्टीने विद्धकर्म ही रक्तमोक्षण ही 50% चिकित्सा पद्धती. Okay. रक्तमोक्षणाचं मिनिएचर रूप म्हणजे विद्धकर्म. अच्छा. थोडक्यात जिथे जिथे रक्तमोक्षण करता येईल तिथे रक्तमोक्षणच करा. पण आता काही ठिकाणी ती शीर दिसतच नाही. आता उदाहरणार्थ नाकाला इथे शीर दिसत नाही, मग तिथे हे विद्ध केलं तर रक्तमोक्षणासारखाच फायदा होतो. Okay. हे विद्ध कर्म केल्यानंतर कधी कधी रक्त बाहेर येतं, कधी कधी रक्त बाहेर येतही नाही, पण Okay. पेशंटला रिलीफ नक्की होतो. Right. तिथली सर्क्युलेशन सुधारतं, वेदना कमी होतात, ब्लॉकेजेस कमी होतात. आणि दुसरं एक रक्ताचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्या रक्तातनं वातपित्त कफ हे दोष फिरत असतात. Right. जोपर्यंत रक्त चांगलं आहे आणि वातपित्त चांगले आहेत तोपर्यंत काही होत नाही. वातपित्त कफ बिघडले की त्याचा परिणाम होतो रक्तावरती. विशेषतः पित्त बिघडलं तर त्याचा जास्त परिणाम रक्तावरती होतो. आणि अशा वेळेला आपलं शरीर काय असतं की शरीर हे विष बाहेर टाकायला उत्सुक असतं. Right. जर तुम्ही असं पंक्चर करून त्याला स्कोप दिलात तर जे रक्त बाहेर पडतं त्याच्यातनं पहिल्यांदा विषद्रव्य बाहेर जातात. Oh. त्याला आम्ही म्हणतो अग्रे स्रवती दुष्टम. Okay. म्हणजे बाहेर पडणारं रक्त हे पहिलं दुष्ट रक्त किंवा विकृत रक्त असतं. ते बाहेर केल्यानंतर आराम पडायला सुरुवात होते. Oh. आणि तो आराम जास्त जास्त टिकतो. म्हणजे आता डिपेंड्स की कुठल्या प्रकारचा रोग आहे त्याच्यानुसार किती सिटिंग लागतील हेही कळतं. पण पहिल्या दिवसापासून त्याला प्रभाव त्याचा पडायला लागतो. शरीरातलं विषद्रव्य बाहेर गेलं की ऑब्व्हियसली शरीरात साम्यता निर्माण होते किंवा बरोबर. शरीर चांगलं व्हायला चांगलं लागतं. व्हायला लागतं. या पद्धतीने विद्धकर्म विद्धकर्म आहे. केलं जातं. ओके. आणि कोणते कोणते डिसीजेस आहेत त्याच्यामध्ये आपण करू विद्धकर्म शकतो? करताना तर अक्षरशः केसापासून ते पायाच्या नखापर्यंत विविध रोग विद्धकर्मांनी बरे होतात. ह्याच्यात सगळ्यात पहिला उल्लेख करीन मी म्हणजे विविध ठिकाणच्या वेदना. ओके. म्हणजे माझी मान दुखतीये, माझं मनगट दुखतंय, माझा गुडघा दुखतोय, माझी पाठ दुखती आहे, इव्हन माझा दात दुखतोय त्याला सुद्धा विद्धकर्म उपयोगी पडतं. माझा कान दुखतोय त्याला सुद्धा विद्धकर्म उपयोगी पडतं. ओके. त्याच्यानंतर आपण असं वरून खाली येऊ द्या, केस गळतायत, विद्धकर्म उपयोगी पडतं. Oh, really? डोळा येस कॉस्मॅटिक. त्याच्यानंतर डोळ्यांचे विकार आहे. आता कधी कधी काय होतं की डोळ्यांमध्ये टोसिस नावाचं विकार आहे, म्हणजे पापणी खाली पडते, त्याला सुद्धा उपयोग होतो. चष्म्याचा नंबर कमी करायला उपयोग होतो. त्याच्यानंतर आता सध्या IT लोक आहेत त्यांच्या डोळ्यावरती जो ताण असतो त्याला सुद्धा उपयोग होतो. म्हणजे डोळ्याच्या विविध तक्रारींवरती उपयोग होतो. नाकाचा विचार केला तर आता कोरोनाच्या काळात आपण बघितलंय एनॉस्मिया म्हणजे नाकात वासच वास येत येत नाही. नाही. येस. तर त्याला सुद्धा एक साधं सिंपल विद्ध आहे, त्यांनी तो विदिन अ सिटिंग तो वास यायला लागतो. त्याच्यानंतर नाकाचे विचार म्हणजे DNS विकार म्हणजे DNS म्हणजे डेव्हिएटेड नेझल सेप्टम. आपण म्हणतो ना की नाक असं वाकडं होतं आणि श्वास घेता येत नाही, श्वास पुरत नाही, मग ते ड्रॉप्स टाकून समावू आपण ते पेटंट ठेवतो. तर हे ब्लॉक नोज असतो त्याला उपयोग होतो. त्याच्यानंतर नेझल पॉलिप म्हणजे नाकातनं काही काही असे अर्श किंवा असं हे लोंबतं त्याला सुद्धा त्याचा उपयोग होतो. नंतर तोंडाला चव नसते त्याला उपयोग होतो. त्याच्यानंतर काही जणांना बोलता येत नाही, मिनमिन गदगद म्हणतो म्हणजे बोबडं बोलतात किंवा तोतरेपणा, हकलात आहे, तोतरेपणा ह्याला फायदा होतो. कधी कधी तोंडामध्ये ना आलेले छाले बरेच होत नाहीत, अल्सरेशन, त्याला उपयोग होतो. टॉन्सिलायटिस, ॲडिनोसायटिस, ॲडिनॉइड्स सुचतात आणि टॉन्सिल्स सुचतात, ह्याला सुद्धा त्याचा उपयोग होतो. कानाला ऐकू येत नाही, ह्याला सुद्धा उपयोग होतो. त्याच्यानंतर कानामधून आवाज येतो त्याला सुद्धा उपयोग होतो. कानाला आवाज येतो त्याला अग्निकर्माचाही उपयोग होतो, विद्धकर्माचाही उपयोग होतो. त्याच्यानंतर खांदे दुखणं, मी म्हंटल तसं सगळे विविध दुखणी. त्याच्यानंतर अस्थमा, दमा ज्याला आपण म्हणतो ते, किंवा थायरॉइडचं तर आता प्रचंड सगळीकडे आहे. स्त्रियांचे रोग, PCOD, PCOS, इनफर्टिलिटी, पचनाचे विकार, सगळ्यात यकृताचे विकार, प्लीहेचे विकार, मूत्रपिंडाचे विकार, असं आपण आता खाली खाली जातोय. त्याच्यानंतर गुडघे दुखी तर आहेच, तो तर ऑब्व्हियसली आहेच. त्याच्यानंतर
पायामध्ये कधी कधी पायाच्या नखांना इन्फेक्शन होतं, त्याला फंगल इन्फेक्शन म्हणतात, त्याला सुद्धा उपयोग होतो. त्याच्यानंतर रिनल कॅल्क्युलाय म्हणजे ज्याला मुतखडा म्हणतो, त्याच्या वेदना इतक्या प्रचंड असतात, पेशंट अक्षरशः लोळत असतो. एक सुई घातली आणि ती बाहेर काढली की वेदना कन्सिडरेबली कमी होतात आणि बेअरेबल होतात. त्याच्यानंतर पचनाच्या विविध विकारात मी सांगेन की चिकट संडासला होतं, ज्याला आम्ही प्रवाहिका म्हणतो किंवा IBS म्हणतात, अशा विविध रोगांमध्ये ह्याचा फायदा होतो. पण मी म्हणेन की विद्याची जी काय म्हणू आपण स्पेशालिटी आहे किंवा मास्टरी आहे, दॅट इज ऑन सायकोसोमॅटिक डिसीजेस. सध्याचा एरा हा सगळा तणावाचा आहे. सो फ्रॉम स्ट्रेस टू इन्सॅनिटी ऑर मॅडनेस, ह्याला एवढ्या रेंजमध्ये विद्याचा उपयोग होतो. काही लहान मुलांना किंवा मोठ्या माणसांना सुद्धा दुर्दैवानी एपिलेप्टिक अटॅक येतात, अपस्माराचे झटके म्हणतो आपण, आकडी येणं असं, त्याला सुद्धा विद्यकर्माचे अतिशय सुंदर रिझल्ट येतात. सो विविध, यू नेम इट अँड यू हॅव द सोल्युशन इन विद्य. आणि ह्याच्यापैकी मी मगाशी उल्लेख केला तसं ट्रायजेमिनल न्यूराल्जिया सारखा, की ज्याला फार काही सोल्युशन्स नाही आहेत किंवा शस्त्रकर्मच करायला लागतात, अशा ठिकाणी सुद्धा विद्येचा उपयोग होतो. स्पायनल डिसऑर्डर्स मध्ये अग्नी आणि विद्य कॉम्बिनेशन मध्ये एक्सलंट रिझल्ट येतात, की वेदना तर कमी होतातच आणि पेशंट हा मोबाईल होतो, ही गोज टू द पॉझिटिव्हिटी. कोविडच्या काळात AVN म्हणजे आपल्या खुब्याचं हाड असतं, ते झिजायला लागतं किंवा तिथे काहीतरी विकृती होते, माणूस लंगडायला लागतो आणि त्याला शस्त्रकर्म किंवा ऑपरेशन शिवाय पर्याय नाहीये. आणि हे पेशंट असतात, हे हार्डली 30शीतलेही लोक हल्ली यायला लागले, 34 ते 40. आता तुम्ही कल्पना करा, ह्याला टोटल हिप जॉईंट रिप्लेसमेंट करायला लागतो, म्हणजे तो सांधा बदलायला लागतो. हा सांध्याचं आयुष्य असतं साधारणपणे 20 वर्ष. आता 40 वर्षाचा माणूस असेल तर त्याला परत 60व्या वर्षी हा सांधा बदलायला लागेल आणि इतकं म्हणजे ते ऑपरेशनचे सगळे कॉम्प्लिकेशन्स असतील. अशा वेळेला अग्नी आणि विद्यकर्मानी आपण ते ऑपरेशन लांबू निश्चित शकतो. तो माणूस रोजची त्याची कामं व्यवस्थित करतो. आमच्याकडे रेकॉर्ड्स आहेत की जो माणूस अक्षरशः चालू शकत नव्हता, नाव ही इज फ्रीली वॉकिंग. तर हा रोल मला जास्त महत्वाचा वाटतो. दुसरं म्हणजे मी जिथे प्रॅक्टिस करते तो थोडासा जरा आर्थिकदृष्ट्या थोडंसं निम्नस्तरीय लोकही तिथे येतात, की ज्यांना ऑपरेशन हे परवडत नाही. तर अशा लोकांना सुद्धा अग्निविद्याने दे कॅन मेंटेन देअर लाईफ, की त्यांचं आयुष्य, त्यांचं डे टू डे लाईफ त्यांचं चालू राहू शकतं. उदाहरणार्थ माझ्याकडे एक पेशंट आली होती, तिचं हे मनगडाचं हाड मोडलं होतं. ऑब्व्हियसली तिला ऑपरेशन न परवडल्यामुळे ते अतिशय विकृत पद्धतीने जुळलं होतं आणि त्यामुळे तिचा हात सतत ठणकायचा आणि तिचं जे मेन उजव्या हाताचं तिचं काम म्हणजे भाकरी थापणं, ते तिला करता यायचं नाही. तर ती हा कंप्लेंट घेऊन आली. पण अग्निविद्येच्या कॉम्बिनेशननी एक म्हणजे तिच्या वेदना पूर्ण थांबल्या, तिची ह्या सांध्याची हालचाल व्हायला लागली आणि तिने मला अत्यंत आनंदाने सांगितलं की ताई, आता माझी भाकरी मी थापू शकते. तर अशा प्रकारचं समाधान आपण अग्नी आणि विद्य कर्माने देऊ शकतो. नोट ऑल क्लेम्स, मला असं नाही म्हणायचं मी ह्याच्यातनं बरं कळते, परंतु नाही, ही अतिशय प्रभावी उपचार पद्धती ही लोकांना माहिती झाली पाहिजे आणि काहीतरी आपल्याकडे ऑप्शन आहे हे कळायला पाहिजे. म्हणजे अगदी ब्लड प्रेशर असू देत किंवा हृदयाची धडधड होणारे आहेत, अशाही लोकांना अग्निविद्येचा आणि पोटातल्या औषधाचा निश्चित चांगला परिणाम बघायला मिळालेला आहे. म्हणजे हार्ट डिसीज वरती सुद्धा आहे निश्चित. आणि मी सांगितलं तसं विद्यकर्म अग्निकर्माची अजून एक मास्टरी आहे, ते म्हणजे ADHD, त्याच्यानंतर ऑटिझम, सेरेब्रल पाल्सी, छोटी छोटी मुलं असतात, स्लो लर्नर असतात, या लोकांना ह्या चिकित्सा पद्धतीचा अप्रतिम उपयोग होतो. एका इन्स्टिट्यूटमध्ये मी आठवड्यातनं एकदा जाते आणि तिथे जे रिझल्ट आहेत ते एनकरेजिंग आहेत. जी मुलं बोलत नव्हती ती आता बोलायचा प्रयत्न करतात. त्या मुलांची फेशियल एक्सप्रेशन्स बदलली आहेत. जी मुलं आडवी पालक घेऊन यायची ती आता मुलं बसायला लागली आहेत, मान धरायला लागली आहेत. म्हणजे आपल्याला असं वाटतं की मान धरणं म्हणजे काय, पण त्या पालकांना ते मूल मान धरतंय, ते त्याच्या तोंडातनं लाळ गळते ती बंद झाली, हे सुद्धा अतिशय आनंददायी असतं. हळूहळू मुलं बसायला लागली आहेत. एक मुलगा मला आठवतो, तो जेमतेम हात म्हणजे धरून उभा राहायचा, तो मुलगा आता पळतो.
अरे वा. तर इतके सुंदर रिझल्ट ह्या अग्निकर्म आणि विद्धकर्माने येतात किंवा त्यांच्या चेहऱ्यावरची समज वाढली आहे की चेहरा जो त्यांचा प्लेन असायचा, काही एक्सप्रेशन्स नसायची, आता काहीतरी त्यांच्या डोळ्यांमध्ये ती एक्सप्रेशन्स येतात. अर्थात त्याला खूप काळ काम करायला लागतं, वर्षानुवर्ष काम करायला लागतं, पण सेरेब्रल पाल्सी, ऑटिझम, ADHD ह्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. आणि याही पलीकडे जाऊन मी सांगेन, एपिलेप्सी म्हणजे अपस्माराचे किंवा मिरगीचे झटके येणं हे अतिशय बघायलाही तो अतिशय भीतीदायक आहे. आणि तो जो माणूस तो भोगतो त्याला आणि त्याच्या बरोबरच्या नातेवाईकांना तो अतिशय वाईट डिसीज आहे. आपण काही कंडिशन सोडता जर अतिशय नेटाने 6 महिने अग्निकर्म आणि विद्धकर्म केलं तर माझ्याकडे अशा काही केसेस आहेत आणि माझ्या गुरूंकडे अशा काही केसेस आहेत की ज्यांचे एपिलेप्टिक अटॅक कमी झालेत, त्याची इंटेन्सिटी कमी झालेत आणि काही जणांचे एपिलेप्टिक अटॅक पूर्ण थांबलेले आहेत. अर्थात या वेळेला ह्याच्याबरोबर पिंपळाच्या पानावर आम्ही जेवायला जेवण द्यायला सांगतो आणि पिंपळाला रविवारी हात नसतो लावायचा, त्यामुळे इतर वारी पिंपळाची ताजी पानं तोडून स्वच्छ करून गरम वरण भात त्याच्यावर द्यायचा. हे आमच्या एका गुरुजींचा हा फॉर्म्युला आहे. तर अशा उपचार पद्धतीचं कॉम्बिनेशन केलं तर ह्या मुलांच्यात खूप चांगले रिझल्ट येतात. सो मला असं वाटतं की काहीतरी उपचार आहेत असं हे सुद्धा दिलासा ह्या पालकांना मला वाटतं की अग्निकर्म विद्धकर्म हा निश्चित त्यांना एक प्रकारचा दिलासा आहे. आणि ही माझ्या गुरूंची पुण्याई आहे की त्यांनी असं शास्त्र, मी म्हणेन त्यांनी ते रिइन्व्हेंट केलं आणि त्यांनी त्या सगळ्या जगासमोर मोकळं केलं. येस. सो बेसिकली बऱ्याच टेक्निक्स आहेत. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपण नॅचरोपॅथीज घेऊया. मी रिसेंटली एका डॉक्टरकडे गेले होते. सो त्यांनी मला असं सांगितलं की त्यांच्याकडे जे पेशंट्स येतात त्यांचं एज ग्रुप आहे 25 to 35. मला पर्सनली असं वाटायचं की नॅचरोपॅथी करणारी लोक ही 50+ किंवा 60+ असतात. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला काही म्हणजे जनरली उतार वयामध्ये थोडे जास्त रोग होतात, सो त्याच्या सेटिंग्स घेऊन ते बरे होऊ शकतात. बट आय वॉज शॉक्ड की तिकडे जो एज ग्रुप आहे तो 25 वाला आहे. आणि ते आहे बिकॉज ऑफ हा जो कामाचा स्ट्रेस आहे, लाईफ मॅनेजमेंट, लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आपण ज्याला म्हणतो, फूड आहे, डाईट आहे, सगळ्या गोष्टी आहेत, आपण फिजिकल एक्सरसाइज करत नाही. सो ह्या सगळ्या गोष्टींमुळे होतं. तो ह्याच्यामध्ये आपण अग्निकर्म विद्धकर्माचा उपयोग करू शकतो, निश्चित करू शकतो. आता IT चे लोक माझ्याकडे येतात, त्यांचं म्हणजे दिनक्रम उलटाच असतो की अगदी उशिरा उठायचं, रात्रीपर्यंत जागायचं, त्यांच्या डेडलाईन्स असतात, स्ट्रेस असतो, फास्ट फूड खाणं असतं. तर काही लिमिट पर्यंत आपल्याला अग्निकर्म विद्धकर्माचा उपयोग होतो. पण मी दरवेळेला अग्निकर्म विद्धकर्माचा उपयोग झाला तरी त्यांना ठणकावून सांगते की तुम्हाला लाईफस्टाईल चेंज करायला हवीच आहे. आणि अशा वेळेला जो त्यांचा स्ट्रेस असतो, तर आम्ही मानस पॉइंट म्हणून विद्धकर्माचे, तर हे पॉइंट्स घेतले की कन्व्हिन्स होतात माणसं आणि ते हळूहळू त्यांची लाईफस्टाईल सुधारतात. आता IT च्या लोकांचे मुख्य प्रॉब्लेम असतात, त्यांचे डोळ्याचे प्रॉब्लेम असतात, त्यांचे पोश्चरचे प्रॉब्लेम्स असतात, तर हे मानदुखी हे सगळे अग्निकर्म विद्धकर्माने निश्चित कमी होतात आणि त्याचे त्रास कमी होतात. आणि मग त्यांना एक प्रकारचा हुरूप येतो की अरे एवढं हे केलंय तर मी थोडंसं अजून लाईफस्टाईलही चेंज करतो आणि मग त्यांनी परमनंट रिझल्ट येतात. सो दिस इज नॉट अ शॉर्टकट. तुम्हाला लाईफस्टाईल सुधारायला पाहिजे, पण जो ताणामुळे तुम्हाला जे झालेलं असतं त्याला अग्निकर्म विद्धकर्माच्या मानस पॉइंटचा इतका सुंदर रिझल्ट येतो की इमिजिएटली पेशंट हा रिलॅक्स होतो, त्याची एफिशियन्सी वाढते, फोकसिंग वाढतं किंवा डेडलाईनचं टेन्शन कमी होतं. हे झालं तरी त्याच्या ओव्हरऑल परफॉर्मन्समध्ये आणि त्याच्या फिजिकल लाईफमध्ये, त्याच्या लाईफ क्वालिटीमध्ये खूप फरक पडतो. राईट. ओके. सो इन जनरलच विचारते मी तुम्हाला की आत्ता ना म्हणजे 3 डिसीज आहेत जे मला असं वाटतं की खूप वाढतात. पहिला आहे ओबेसिटी, वजन वाढतंय. म्हणजे आता इंडिया खूप उच्चांकाला जाऊन बसलाय. दुसरी गोष्ट डायबिटीज, खूपच जास्त आपण म्हणू शकतो. एक्झॅक्टली रुग्ण मिळतात. असं सांगतोय की 6 मध्ये एका पर्सनला डायबिटीज आहे. आणि तिसरी गोष्ट हार्ट अटॅक खूप वाढलाय. बरोबर. सो ह्या 3 गोष्टीवरती ऑब्व्हियसली लाईफस्टाईल महत्वाची आहे, आपला आहार महत्वाचा आहे, पण याच्यावरती आपण करू शकतो आयुर्वेद. निश्चित आयुर्वेदाचा अग्निकर्म आणि विद्धकर्म याचा तिन्हीचा उपयोग होतो. आणि बरेच वेळेला असं लक्षात येतं की स्थौल्य किंवा ओबेसिटीनं
ही जास्त मनात असते. मनातल्या ताणामुळे ते खाल्लं जातं किंवा मनातल्या ताणामुळे माहीत असतं की मी हे खायचं नाही, पण आपला कंट्रोल राहत नाही. अशा वेळेला जर तो ताण कमी झाला काही उपचारांनी, तर तुम्ही पॉझिटिव्हिटीकडे यायला मदत होते. दुसरं, ओबेसिटीमुळे त्रास काय होतो, तर तुमच्या बेडौल शरीरामुळे तुमच्या हालचाली स्लगिश होतात, तुमचे जॉईंट घट्ट होतात आणि मग ते विशस सर्कल चालूच राहतं. तर अशा वेळेला विद्धकर्माने तुम्ही मोबाईल होता आणि मग व्यायाम करा असं वाटतो. तुम्ही कल्पना करा की ओबीज माणूस आहे आणि आपण म्हणतो की अरे तू व्यायाम कर, अरे त्याचे हात पाय दुखतात, तो उठूच शकत नाही, तो व्यायाम कसा करेल? तर हे इनिशिएट करायचं काम अग्निविद्ध निश्चित करतं, हे मी अनुभवाने सांगते. आणि मनावरचा जो परिणाम असतो मग तो निश्चित तो पॉझिटिव्हिटीकडे जातो आणि मग ही इज रेडी टू ऍक्सेप्ट. मग तुम्ही सूचना द्या. पहिल्यांदा जर त्याला अक्यूट प्रॉब्लेम मधनं तुम्ही बाहेर काढलं आणि कॉन्फिडन्स दिला, मग ही इज रेडी टू लिसन टू द डॉक्टर. सो हे स्किल डॉक्टरचं सुद्धा आहे आणि ऑफकोर्स दिस इज अ टीम वर्क. दुसरं, डायबिटीस जे तुम्ही म्हणलात, परत टाईप 2 डायबिटीसचं कारण आहे मुख्य ताण. आणि जर आपण यकृताचं फंक्शन सुधारलं तर शरीरातला जो हा की ऑर्गन हा यकृत आहे, या यकृतावरती किंवा पचन संस्थेवरती जर तुम्ही अग्निविद्धाने चांगले उपचार केलेत तर 50% काय म्हणू ऍक्सेलरेट होते हिलिंग प्रोसेस आणि मग नक्की त्याचाही फायदा होतो. आणि हार्ट हा सुद्धा परत ह्याच्यातलाच पुढचं एक स्टेप आहे की इतका ताण अशक्य होतं की त्याचा परिणाम हृदयावरती होतो. मी जसं सांगितलं तसं की हृदयाच्या जर इनिशियल स्टेजेस मध्ये तर फारच चांगला उपयोग होतो, पण काही लोक बायपास झाल्यानंतर आमच्याकडे येतात, तर ते मेंटेनन्सला सुद्धा आम्ही काही विशिष्ट पद्धतीने त्यांना ट्रीटमेंट देतो. आणि परवाच माझी एक पेशंट सांगत होती, मॅडम छान आली बघा, स्ट्रेस करून आले, हे आय एम हॅपी आणि मी मेंटेन्ड आहे. अशा वेळेला खूप समाधान मिळतं. सो वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये अग्निविद्येचा उपयोग होतो. जर तुम्ही लवकर आलात तर प्रिव्हेंटिव्ह म्हणून होतो, तुम्ही काही उपचार घेऊन आलात तर निदान तुमचं मेंटेनन्स म्हणूनही उपयोग. उदाहरणार्थ आमच्याकडे अनेक नी रिप्लेसमेंट झालेले लोक येतात, त्यांचे काही प्रमाणात ऑफकोर्स त्यांनी फरक पडतो, पण काही तक्रारी त्या कमीच नाही होत, अग्निविद्येने त्या कमी होतात. सो हा सुद्धा मला वाटतं की पूर्ण नाही झाला तरी त्या माणसाचं एफिशियन्सी टिकून राहणं, त्याच्या माणसाच्या लाईफस्टाईलची क्वालिटी टिकून राहणं, हा प्रकार अग्निविद्येने निश्चित आपल्याला साधता येतो. आणि प्रत्येकच जणाला शस्त्रकर्म हा उपाय असू शकत नाही, त्याला एन नंबर ऑफ रिझन्स आहेत. शेवटचा तो उपाय आहेच आणि मी बिलकुल ते अंडर एस्टिमेट करत नाही की अल्टिमेट रिझल्ट आहेत नी रिप्लेसमेंटचे, हिप रिप्लेसमेंटचे. काही वेळेला जर तरुण वय असेल तर मी सांगते की वेळेत तुम्ही नी रिप्लेसमेंट करून घ्या, कारण पुढे तुमची रिकव्हरी नाही तर हे होईल. पण ज्यांना शक्य नाही किंवा ज्यांचे तेवढे त्या स्टेज पर्यंत नाही अजून आजार, त्याला अग्निविद्येने आपण रिव्हर्स करू शकतो, एवढं मी निश्चित सांगू शकते. परत अग्निविद्येबरोबर ती पोटात औषध घ्यायला लागतं, पंचकर्मही कदाचित घ्यायला लागतं, हे निश्चित, नुसतं त्यांनी होणार नाही. म्हणजे जरी अग्निकर्म विद्धकर्म करायचं असेल, म्हणजे ती जस्ट एक टेक्निक झाली, पण त्याच्यासोबत तुम्हाला औषधं पण घ्यायचीच आहेत. अगेन तुम्हाला आहार पण चांगला ठेवायचा आहे, कदाचित पंचकर्म पण करायला लागेल. पण हे गोष्टीला तयार रुग्ण होतो, कारण त्याला काहीतरी आशा वाटते की अरे आपण ह्याच्यातनं बाहेर येऊ, आणि मग तो जास्त प्रयत्न करतो आणि ह्याचा सगळ्याचा रिझल्ट म्हणून पेशंटला बरं वाटतं की जे आपलं अल्टिमेट कर्तव्य आहे. ओके. सो तुम्ही नेहमी बोलत असता म्हणजे अग्नीबद्दल, राईट? आता हे अग्निकर्मवाला अग्नी नाही, जो आपला पोटातला अग्नी आहे तो वाला. बरोबर. सो एन नंबर ऑफ लोक आहेत की ज्यांना पोट साफ होत नाही, ही तक्रार आहे. अगदी बरोबर. आणि ऑब्व्हियसली आपण म्हणू शकतो की त्याचं एक मेजर कारण आहे आपला आहार. पण समहाऊ आता जे डिग्रेडेशन झालंय आपल्या फूडचं म्हणा, फळांचं म्हणा, आपल्या लाईफ सायकलचं म्हणा, सो त्याच्यावरती आपण विद्धकर्माने हेल्प होऊ शकते त्याच्यामध्ये 100% रिझल्ट येतो. पचनाच्या रोगांवरती अग्निविद्येचे आम्ही नाभीचे पॉइंट ज्याला म्हणतो त्याचा अतिशय उत्तम उपयोग होतो. आम्ही काही पॉइंट्सनी तुमचं लिव्हर स्टिम्युलेट करतो, काही पॉइंट्सनी क्लेद किंवा काहीतरी म्हणजे अनवॉन्टेड पदार्थ असतो जो बाहेर जाणं अपेक्षित असतो, तो सुद्धा बाहेर जायला मदत होते. अग्निविद्येचा अपान वायूवरती उत्तम उपयोग होतो की जो अपान वायू जर नॉर्मल असेल तर मध्यकोष्ठता किंवा मलावष्टंभ हे तक्रारी राहणारच नाहीत. सो येस, अग्निविद्येचा निश्चित फायदा होतो, हे मी सांगेन. वा, म्हणजे अग्निकर्म आणि विद्धकर्म या अशा टेक्निक्स आहेत की तुम्ही फक्त कोणताही आजार घेऊन या, निश्चित आहे. आणि त्याच्याच बरोबर मात्र सगळं त्या पाळून मग तुम्हाला तो रिझल्ट येईल. नुसतं मी 1-2 सिटिंग आले आणि त्याला चिकाटी लागते. आमचे सर नेहमी म्हणायचे की पेशंट कंटाळा तरी चालेल, आपण कंटाळायचं नाही. कधी कोणी विचारलं सर किती दिवस,
ते म्हणायचे की पेशंट बरा होईपर्यंत वैद्यालाही स्टॅमिना पेशन्स ठेवायला लागतो आणि पेशंटलाही पेशन्स ठेवायला लागतो. राईट. ग्रंथामध्ये याचा उल्लेख आहे की हे किती वेळा करा, तर पेशंट बरा होईपर्यंत न कंटाळता करा. आणि अग्निविद्येचं अजून एक वैशिष्ट्य आहे की सकाळ संध्याकाळ हे दोन्ही वेळेला सुद्धा उपचार करता येतात. जर पेशंट जवळ राहणार असेल किंवा तेवढं इमर्जन्सी असेल तर तुम्ही सकाळी करू शकता, संध्याकाळी करू शकता. साधारणपणे आम्ही क्रम कसा ठेवतो मी सांगते की पहिल्यांदा पेशंट आला तर साधारण सक्सेसिव्ह त्याचं 5 ते 7 दिवस आम्ही त्याला रोज यायला सांगतो. मग त्याच्यात हळूहळू सुधारणा व्हायला लागते. मग वीकली 5 दिवस, 4 दिवस, 3 दिवस, 2 दिवस, 1 दिवस, मग 15 दिवसातनं एकदा. आणि मग जेव्हा त्रास होईल तेव्हा अशा पद्धतीने आपण त्याला ट्रीट करतो. आणि तो कुठला रोग आहे ऑब्व्हियस, त्यामुळे त्यावरती तो किती सिटिंग मध्ये बरा होईल, त्याचे बाकी बॅकग्राऊंड काय आहे, मेल आहे, फिमेल आहे, यंग आहे, ओल्ड आहे, काय प्रकृती आहे, याच्यानुसार त्याचे मग बारकावे ठरतात. कारण पेशंट आला की पहिला प्रश्न विचारतो, डॉक्टर मी बरा कधी होईल, तर त्याचंही उत्तर देता आलं पाहिजे आणि ते अतिशय युक्तिपूर्वक द्यायला लागतं. पण मी निश्चित सांगते की रिकव्हरी इज व्हेरी फास्ट. ओके, ठीक आहे. सो आपण पंचकर्माबद्दल बरंच बोललो की पंचकर्मा पण इम्पॉर्टंट आहे, विद्धकर्म. सो पंचकर्माबद्दल थोडक्यात काही सांगू शकाल? पंचकर्मानं आपण काय म्हणू की इट इज अ नाईफलेस सर्जरी. म्हणजे शरीरातले अनवॉन्टेड घटक बाहेर काढायचे असतील तर पंचकर्माला पर्याय नसतो. मी नेहमी उदाहरण देते की एक गडबड करणाऱ्या मुलांचा वर्ग आहे. चांगला शिक्षक काय करतो, त्याच्यातले जे गडबड करणारे विद्यार्थी असतात त्यांना धरतो आणि त्यांना बाहेर काढतो, वर्ग शांत. सेम आपल्याला शरीरात करायचे की गडबड कोण करतंय तर त्याला हो थोडंसं शांत करायचा प्रयत्न करतो, ज्याला आम्ही शमनचिकित्सा म्हणतो किंवा औषधं देतो. पण औषधाला कधी कधी ते दादच देत नाहीत किंवा इतके गंभीर स्वरूपाचे असतात की आपल्याला पर्याय राहत नाही की हे विकृत झालेले दोष शरीरातनं बाहेर काढून टाकलं. तर हे शरीरातले दोष 5 मार्गांनी बाहेर काढून टाकणं ह्याला पंचकर्म म्हणतात. पंचकर्म 5 असतात. वमन म्हणजे उलटीचं औषध, विरेचन म्हणजे जुलाबाचं औषध, बस्ती म्हणजे मेडिकेटेड एनिमा, नस्य म्हणजे नाकात काय औषध घालायचं, आणि 5वं रक्तमोक्षण की ज्याचं मिनिएचर रूप विद्धकर्म आहे. सो दीज आर द 5 पंचकर्म थेरपीज की ज्यांनी विविध प्रकारचे जे विकृती असतील ते आपल्या शरीरात बाहेर जातात. परत पंचकर्माचं हेही वैशिष्ट्य आहे की पंचकर्मानी बरे झालेले रोग सहसा परत होत नाहीत. सो हाही त्याचा फायदा आहे. आणि पंचकर्म जर वर्षभरात त्याचे ठराविक ऋतूनुसार पंचकर्म ठरलेलं असतं. जर तुम्ही ते करून घेतलं तर आपण म्हणतो ना ओव्हर ऑइलिंग किंवा क्लिन्झिंग किंवा सर्व्हिसिंग असं आपल्या शरीराचं होतं. आणि मग आपल्याला म्हातारपण लांबडीवर टाकता येतं, आपल्याला एफिशियंट राहता येतं. आयुर्वेदाने तर सांगितलंय प्रत्येकाने 100 वर्ष जगावं, पण 100 वर्ष बेडरिडन नाही, 100 वर्ष एफिशियंट. तर असं जर एफिशियंट राहायचं असेल तर पंचकर्म जरूर करावं आणि त्याचं मिनिएचर रूप विद्धकर्म, अग्निकर्म हेही करून घ्यावं, ज्या कारणाने तुम्ही स्वस्थ आणि आनंदी राहू शकतो. ओके. सो आता हे अग्निकर्म आहे, विद्धकर्म आहे, पंचकर्माचं बऱ्यापैकी खर्च लोकांना माहित असतो किंवा वेगवेगळ्या ठिकाणी अगेन वेगळा खर्च असतो. सो त्याच्याकडे न वळता मी असं म्हणेन की आपण आपल्या मेन मुद्द्यावरती अग्निकर्म आणि विद्धकर्म यासाठी साधारण तुम्ही सांगू शकाल का की काय खर्च लागतो? तुम्हाला खरं सांगू का, अग्निकर्म आणि विद्धकर्माचा खर्च हा मिनिमम असतो. म्हणजे डिपेंडिंग कुठल्या एरियात तुम्ही प्रॅक्टिस करता, कुठल्या स्वरूपात आहात. पण माझ्या अंदाजाने प्रत्येक सिटिंगला 300 ते 500 रुपयापेक्षा जास्त खर्च येत नाही. अरे बापरे. काही वैद्य तर माझ्या परिचयातले असे की ते पोटातल्या औषधाचे पैसे घेतात, अग्निकर्म विद्धकर्म फ्री करतात किंवा अतिशय कमी पैशात करतात. सो ही खर्चिक चिकित्सा पद्धती निश्चित नाही. आणि ह्याबद्दलही मला माझ्या सरांचा अभिमान आहे की आमच्या सरांनी योग्य चार्ज करायला शिकवलं, अति चार्ज करू नका, हे जे सरांचं धोरण आहे. किंवा लुटणं हा जो प्रकार असतो तो आमच्यात नाही. आम्ही अतिशय सगळे अग्निकर्म विद्धकर्मवाले एथिकली प्रॅक्टिस करतो आणि निश्चित ही फार खर्चिक नाही. आजकाल आपण आपल्या प्रायोरिटीज वेगळ्या असतात, पण आपण साध्या गोष्टींवरती खूप पैसे खर्च करतात. त्या मनाने ही उपचार पद्धती खर्चिक नाही, सुलभ आहे, ओपीडी लेव्हलवरती आहे. तुम्हाला ऍडमिट व्हायची गरज नाही, तुम्हाला उगाच काही इन्व्हेस्टिगेशन करायची गरज नाही. काही गोष्टी आता मी जसं म्हटलं की फ्रोझन शोल्डरला मी जेव्हा गुळाचा चटका देते तेव्हा त्याच्या आधी मी बघते की तो पेशंट डायबेटिक नाही ना, किंवा डायबेटिक असेल तर तो कंट्रोल्ड आहे ना. कारण काय होतं की गुळाचा चटका दिल्यानंतर तिथून स्राव बाहेर येतात, सिक्रिशन्स येतात, विच इज एक्सपेक्टेड. त्याचं ड्रेसिंगही करायला लागतं. जर हाय शुगर असेल तर ते हील होणार नाही आणि आपण रुग्णाचा प्रश्न वाढवू. पण अननेसेसरी इन्व्हेस्टिगेशन सहसा करायला लागत नाही. अशा प्रकारचे ऍडव्हान्टेजही
अग्निविद्ध त्याच्यामध्ये कर्मतीचे आहे. आहेत. येस. अतिशय सुटसुटीत, साधी आणि प्रभावी उपचार पद्धती हम्म. असं मी निश्चित म्हणेन. येस. म्हणजे मला असं वाटतं की हा पॉडकास्ट बघितल्यानंतर लोक आश्चर्यचकित होतील की आयुर्वेद पण एवढा इन्स्टंट रिझल्ट अगदी देतो. बरोबर आहे. इन्स्टंट पेन मॅनेजमेंट. एक्झॅक्टली. माझे जे ज्यांनी ही रिइन्व्हेंट करली म्हणजे केली पद्धत, की आयुर्वेद हा समुद्र आहे. त्या समुद्रातनं हे त्यांनी हिरेच परत वेचलेत. तर हे होतं का टेक्स्टमध्ये? ऑफकोर्स होतं. सुश्रुत संहिता, अष्टांग संहिता. पण त्याला आधुनिक रूप द्यायचं काम आमच्या सरांनी केलं. उदाहरणार्थ आयुर्वेदात म्हटलंय की विद्ध करा, पण त्या काळी ना छोटी छोटी शस्त्र वापरली जायची, ज्याला कुठारिका म्हणायचे, छोटी कुऱ्हाड या स्टाईल. तर सरांनी आता म्हणजे या काळाला अनुसरून ज्या इन्शुलिन निडल्स असतात की ज्या अतिशय स्वस्त असतात, स्टराईल असतात, म्हणजे ज्याची परत शुद्धता करायला नको, ते वापरायला सुरुवात केली. त्याची हार्डली किंमत ₹1 वगैरे असते एका निडलची, जर तुम्ही होलसेलमध्ये घेतलं. अदरवाईज मे बी, पण याहून जास्त नाही. त्यामुळे एवढ्या छोट्या सुईने ते उपचार होऊ शकतात, कमी खर्चात होऊ शकतात. हे रिइन्व्हेन्शन सरांचं आहे. सुवर्ण शलाकेची निर्मिती सरांनी अतिशय विचारपूर्वक आणि खूप अभ्यास करून केली की सुवर्ण धातूचाही फायदा झाला पाहिजे. त्याची विशिष्ट लांबी त्यांनी केली, त्याची रुंदी ठराविक आहे, त्याचं टोकाचं म्हणजे इतके बारकावे आहेत त्याच्यात, आणि त्याचा परिणाम आपले जे स्पायनल कॉर्ड असतं त्याच्यापैकी 2 व्हर्टिब्रा मधलं जे अंतर असतं त्याला अनुषंगून त्यांनी त्याची मेजरमेंट्स त्यांनी सेट केली. इतका बारीक विचार केला त्यातही की 24 कॅरेटचं किंवा 22 कॅरेटचं सोनं हे वागतं. त्यामुळे त्यांनी ते 14 कॅरेट आणि 18 कॅरेट मध्ये बसवलं, म्हणजे कॉस्ट इफेक्टिव्हही आणि प्लस प्रभावी. सर आमचे इतके प्रेमळ होते आणि विद्यार्थ्यांचा विचार करणारे होते की सुवर्णशलाका ही वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे, पण तीही कमीत कमी पैसे विद्यार्थ्याला खर्च करायला लावं, असं त्यांनी ते एवढा बारीक विचार करून त्यांनी म्हणजे हे डेव्हलप केलं. सर बेसिकली सर्जन होते आणि सर्जनला कायम वेदनांचा सामना करायला लागतो. आता वेदना कमी करायच्या तर काय करू शकतो आपण? पोटात वेदनाशामक गोळ्या घेऊ शकतो किंवा इंजेक्शन घेऊ शकतो, पण ह्याला मर्यादा असतात. एक तर त्या पोटातल्या गोळ्या घेतल्या की ऍसिडिटी होते किंवा विविध त्याचे मूत्रपिंडावरती, यकृतावरती वाईट परिणाम होतात. त्यामुळे किती काळ हा एक प्रश्न असतो. इंजेक्शनला सुद्धा सेम आहे. मग अशा वेळेला काहीतरी आपण पर्याय देऊ शकू का, ज्याचा लगेच इन्स्टंट फरक होईल? अशा म्हणजे त्यांनी अशा बुद्धीचं मंथन करून विचार करून त्यांनी ही पद्धत डेव्हलप केली. आणि सरांनी असं ठरवलं होतं की 20,000 केसेस झाल्याशिवाय मी याच्यावरती पुस्तक लिहिणार नाही. आणि 20,000 केसेस काय, 50,000 केसेस त्यांनी 50 वर्षात केल्या. पुस्तकं ते लिहिलीच आणि प्रत्येक प्रकाराचे त्यांनी खूप ट्रायल एरर्स केल्या. ते पेशंटला फीडबॅकला त्या काळी पत्र पाठवायचे पोस्ट कार्डावरती की तुला बरं वाटतंय का, बिकॉज ही शुड गिव्ह. कारण बरेच वेळा ना बरं वाटलं की कोणी परत येत नाही. सो त्यांनी तो फीडबॅक घेऊन एवढी तळमळ त्यांना होती की हे त्यांनी अशा पद्धतीने सायंटिफिकली प्रूव्ह केलं. सर हे अतिशय साधे, निगर्वी, अत्यंत ब्रिलियंट आणि संशोधक वृत्तीचे होते. त्यांच्या विद्यार्थी देशातले काही आम्ही किस्से ऐकलेत आणि तेव्हाच लक्षात आलं की हे आउटस्टँडिंग बुद्धिमत्ता होती आणि रुग्ण आणि विद्यार्थ्यांविषयी प्रचंड प्रेम. त्यामुळे दोघांचं भलं त्यांनी बघून अतिशय साध्या आणि सोप्या ह्याच्यात भाषेत आणि सोप्या पद्धतीने त्यांनी आम्हाला ऑन प्लॅटर ही चिकित्सा पद्धती दिली. निदान आता तरी वापरा, इतकं म्हणजे त्यांचे 50 वर्षाचे श्रम ह्याच्या मागे आहेत. आम्हाला सगळं आयतं मिळालंय, आता आम्हाला फक्त सरांचा वारसा पुढे ठेवायचा आहे. मला एक गंमत सांगावीशी वाटते की सरांच्या दवाखान्याला पाटी नव्हती त्यांच्या नावाची, तरी पेशंट यायचे आणि अजूनही पेशंट त्यांचे येतात. आणि एका पेशंटने मला असं सांगितलं होतं की मी सरांकडे आलो, 28 वर्षांनी माझा गुडघा दुखला आज. म्हणजे किती इफेक्टिव्ह जे तुम्ही प्रश्न विचारला त्याचं हे उत्तर आहे. मी इतकी भाग्यवान आहे की सरांचे काही पेशंट ट्रीट करायची संधी सुद्धा मला मिळाली आणि तेव्हा सरांविषयी अजून किती प्रेम आणि आदर आहे, माझा आदर अजून वाढला. सो असं हे हेरिटेज मिळालेलं आहे. डॉक्टर रामचंद्र बल्लाळ गोगटे अतिशय ब्रिलियंट माझे सर्जरीचे प्रोफेसर. आणि किती बोलून किती नाही असं त्यांच्याविषयी होतं. एक चांगला सच्चा माणूस, ते अतिशय एफिशियंट वैद्य. त्यांचे ऑपरेशन्स बघायला मुंबईहून लोक यायचे. आणि त्यांनी फक्त अग्निविद्ध कर्मावर काम नाही केलेलं, त्यांचं काम HIV वरती आहे, त्यांचं काम गर्भसंस्कारावरती आहे. विविध आयुर्वेदाच्या क्षेत्रात त्यांनी काम केलेलं आहे. आणि असंच स्टँडर्ड म्हणजे पूर्ण सगळं रेकॉर्ड ठेवून, उगाचच मला असं वाटलं असं काही नाही, शास्त्रशुद्ध पद्धतीने. सर म्हणायचे मी सुश्रुताचा शिष्य आहे, त्यामुळे बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. सो प्रत्यक्ष प्रमाण अशा कॉन्फिडेंटली त्यांनी हे शास्त्र
डेव्हलप केलंय आणि अनेक वैद्यांना सुद्धा हे माहित नाही, म्हणजे सामान्य लोक सोडा. सरांचं स्वप्न होतं की ही चिकित्सा पद्धती जास्तीत जास्त वैद्य आणि जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत पोहोचावी आणि आमच्या सरांच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं हेच स्वप्न आहे, आमच्या सरांचे स्वप्न पूर्ण करणं. आणि हे आता मिशन आहे आमचं सगळं. सो तुम्ही शिकवता ही पद्धत कशी? मी ही पद्धत शिकवते. अरे वा. मी खरं खूप ज्युनियर आहे. मला ज्यांनी शिकवलं ते खूप ग्रेट लोक आहेत, पण मी माझ्या लिमिटमध्ये नक्की शिकवते. अरे वा. ज्याला इच्छा असेल. येस नक्कीच. म्हणजे स्नेहयोगा फॅमिलीमध्ये ज्यांना कोणाला शिकायची असेल ही पद्धत, जे आपल्याशी डॉक्टर कनेक्टेड, फक्त ही पद्धत फक्त आयुर्वेदिक डॉक्टरांनाच आम्ही शिकवतो, कारण ह्याच्या मागची जी काय म्हणू आपण अभ्यास जो आहे तो त्या पद्धतीचा असला पाहिजे. पण हॅपीली वी आर ओपन. इनफॅक्ट सरांचे सगळेच विद्यार्थी शिकवायला अतिशय हातचं राखून न ठेवता शिकवायला तयार असतात. ग्रेट. ओके. सो शिकू शकतात जे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत त्यांनी जरूर यावं. मी तर म्हणते की त्यांना खूप फायदा होईल. आणि अजून एक सांगायचं राहिलं की या चिकित्सा पद्धतीची ना आम्ही खेडेगावी जाऊन शिबिरं घेतो की जिथे वैद्यकीय यंत्रणा फार एफिशियंट नसतात. हे लोक शेतमजूर असतात किंवा फिजिकली काम करणारे असतात. ऑब्व्हियसली त्यांना सगळीकडे पेन आणि हे असतं, औषधं नसतात. अशा ठिकाणी आम्ही फ्री शिबिरं घेतो. आणि ही शिबिरं सुद्धा घ्यायला आम्हाला अतिशय सोपं आहे, कारण हे साहित्य खूप मिनिमम लागतं. लिटरली माझ्या पर्समध्ये माझं दवाखाना असतो. कुठेही अगदी इमर्जन्सी रेल्वे स्टेशनवरती, विमानतळावरती कुठेही ट्रीटमेंट देता येते आणि इमर्जन्सी रिझल्ट येतो. आता परवाचीच गोष्ट, आमच्या समोर एक नवीन कपल राहायला आलंय. त्या मुलीला रात्री 11:30 वाजता अस्थमाचा अटॅक आला आणि औषधं नव्हती. त्यांनी बेल वाजवली डॉक्टर म्हणून. एक सुई आणि विद्धकर्मानी शी गॉट अ रिलीफ. दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्याला परत म्हटलं, मग पोटातली काय औषधं दिली, परत विद्ध करून दिलं. पण या प्रकारचा फायदा होतो. माझा एक मित्र परवा ट्रॅव्हल करत होता, त्याच्यासमोर कोणाला तरी आकडी आली. 1 मिनिटात त्यांनी सुई काढून विद्धकर्म केलं. ही वॉज आउट. इतका छान, म्हणजे समाजालाही उपयोगी पडेल अशी ही चिकित्सा पद्धती आहे. इमर्जन्सीत सुद्धा उपयोगी पडते. ग्रेट. म्हणजे मला असं वाटतं की कदाचित लोकांना हे ऐकून आश्चर्य वाटेल की एवढी ताकद आहे. निश्चित आहे. ग्रेट. सो ॲक्युपंक्चर आणि विद्धकर्म हे सिमिलर असतं की हे वेगळं, म्हणजे काही संबंध नाहीये? ॲक्युपंक्चर आणि विद्धकर्म ह्याच्यात साधर्म्य आहे, पण ॲक्युपंक्चर म्हणजे विद्धकर्म नाही. म्हणजे लोक म्हणतात आयुर्वेदिक ॲक्युपंक्चर म्हणजे विद्धकर्म का? तर आम्ही निश्चित नाही म्हणतो. विद्धकर्म हे विद्धकर्मच आहे. जसं आपण मंत्र हा शब्द, त्याला काही आपण सबस्टिट्यूट नाही करत. मंत्र हा मंत्रच, तसं विद्धकर्म हे विद्धकर्मच आहे. त्याच्यात काही साम्य अशी आहेत की ऑफकोर्स सुई टोचणं हा साम्य आहे, पण ॲक्युपंक्चरच्या ज्या सुया असतात त्या पोकळ नसतात, त्या ओपेक असतात. आणि आपल्याला इथे काय अपेक्षित आहे की दुष्ट रक्त बाहेर येणं किंवा दुष्ट वायू बाहेर येणं. त्याच्यामुळे आपण ज्या सुया वापरतो त्या पोकळ असतात, त्याच्यातनं काहीतरी बाहेर येणं अपेक्षित असतं. हे पहिलं. दुसरं म्हणजे ॲक्युपंक्चरच्या सुया जास्त वेळ ते शरीरावरती ठेवतात. क्वचित त्याच्यातनं ते इलेक्ट्रिसिटी सुद्धा पास करतात. मला फार जास्त माहित नाही, मी कधी कधी बघितलेलं आहे. फक्त तसं करायला लागत नाही. अगदी विद्धकर्म जस्ट टोचायचं आणि बाहेर काढायचं. तर त्यामुळे साम्य आहेत, पण त्याच्यात बरेच फरकही आहेत. बेसिकली का करायचं विद्धकर्म आणि त्याचं रिझनिंगच वेगळं आहे किंवा त्यांची विचार पद्धती निराळी. अजून एक मी सांगते, ॲक्युपंक्चरचे खूप पॉइंट्स आहेत. आमचे विद्धकर्माचे लिमिटेड पॉइंट आहेत आणि आम्ही लिमिटेड पॉइंटमध्ये रिझल्ट देतो. मला वाटतं की हे आयुर्वेदाचं हे वैशिष्ट्य आहे की कमी ह्याच्यात रिझल्ट उत्तम. दुसरं मला एक या पॉडकास्टच्या निमित्ताने आवर्जून सांगावंसं वाटेल की मी स्वतः गरजेनुसार स्वतःवरती विद्धकर्म करून घेते आणि त्याच्यामुळे मी इतक्या अधिकारवाणीने बोलू शकते. नंबर 1. नंबर 2, कुठल्या पॉइंटला दुखतं हे मला माहित असतं. त्यामुळे पेशंटला कसं कन्व्हिन्स करायचं किंवा थोडंसं त्याचं अटेन्शन डायव्हर्ट करायचं हे मला चांगलं जमतं. श्वासावर लक्ष ठेवा किंवा काहीतरी हे करून मी तो पॉइंट ट्रिक करते. कारण ऑफकोर्स थोडी वेदना तर होणारच, फार काही दुखतं असं नाही. म्हणजे तुम्ही मला ज्यावेळेस केलं त्यावेळेस म्हटलं होतं जसं आयब्रो करताना तेवढंही दुखणार आहे, त्याहून कमी. किंवा मी काहीतरी प्रश्न विचारते, थोडंसं डायव्हर्ट करते किंवा सांगते ही मुद्रा करा, तुम्ही श्वसनावर लक्ष ठेवा. तो ती वेदना कळत सुद्धा नाही. आणि ती वेदना आणि जे आपण सहन करतो ह्याच्यात महद अंतर असतं. की कंबरदुखी तुम्ही वर्षानुवर्ष सहन करतात
अरे आणि मग हे थोडंसं छोटीशी टोचतंय ते सुई. काही दिवसाकरता त्यांनी बरं होणार आहे. येस, सो ट्रू. लुक ॲट दॅट पॉइंट. या येस. पद्धतीने आम्ही करतो. मी हं, पेशंटला सहसा कन्व्हिन्स करायला जात नाही. हं, हं, हं. पण कन्व्हिन्स करायची वेळ आली तर मी सांगते, "ही छोटीशी सुई आहे. सुई आहे. आम्ही तुला 1 सेकंद टोचणार आहोत." इंजेक्शननी आपण काय करतो, इंजेक्शननी आपण पूर्ण काहीतरी आत घालतो टाकतो. आणि येस. द्रव आत घालतो. मग हं, ते हं. शरीर रिॲक्ट करतं. हं, त्यामुळे हं. ती पद्धत वेगळी असते. हे येस. काय मी टोचणार आहे. टोचताना दुखेल तेवढं बाहेर लगेच काढणार आहे. बाहेर काढणार. येस. जे लहान-लहान लेकरांना मी टोचते तेवढ्यापुरती रडतात. नंतर माझ्याकडे बघून हसतात. कारण ते तेवढ्यापुरतं असतं येस, आणि ट्रू. ही सायकॉलॉजी आपल्याला समजून घ्यायला लागते, की हं. आपल्याला फायदा किती होणार आहे. राइट. एवढंच देणं आहे ना, येस. हे बघा काही मिळवायचं तर काहीतरी द्यायला द्यायला लागतं. लागतं. पण छोटंसं देऊन जर आपल्याला रिझल्ट येणार असेल, मग पेशंट आनंदाने कन्व्हिन्स होतो. येस, येस, येस. ग्रेट. सो आपण कन्क्लूड करूयात. सो जरूर. माझा शेवटचा प्रश्न असा असेल तुम्हाला, की तुमचा एवढा मोठा एक्सपिरियन्स आहे, एवढा अभ्यास आहे. म्हणजे मी स्वतः अशा भरपूर गोष्टी ऐकल्यात तुमच्याकडून, की ज्या ऐकून थक्क व्हायला होतं. सो असा काय संदेश आहे जो तुम्ही आपल्या फॅमिलीला द्याल, जेणेकरून ते हेल्दी किंवा कमी खर्चामध्ये असे काही उपचार अशा गोष्टी करू शकतील? मी एवढंच सांगेन, की आपली संस्कृती ही ग्रेट आहे. आपली आयुर्वेदिक किंवा वैद्यकीय पद्धती ग्रेट आहे आणि आपण आता आपल्या मूळ संस्कृतीकडे जायची गरज आहे. आपला आरोग्याचा देव आहे सूर्य. आम्ही हं, हं. म्हणतो आरोग्यम भास्कराद इच्छेत. म्हणजे आरोग्याची ज्याला प्राप्ती हवी त्यांनी सूर्याची उपासना करावी. हं, हं, म्हणजे हं. काय सूर्य उगवताना आपण उठलं पाहिजे राइट. आणि सूर्य जेव्हा मावळतो तेव्हा आपण हळू आपले कामं कमी केली बंद पाहिजेत. केली या पाहिजेत. येस. जीवनशैलीकडे जायला आपल्याला पर्याय नाही. हं. तसं केलं तरच तुम्ही टिकून राहात. यंग जनरेशनला माझा नक्की हा कळकळीचा आणि प्रेमाचा संदेश असेल, की अरे, तुम्ही सूर्याची उपासना करा, सूर्याकडे वळा. आपली संस्कृती, आपलं खाणं ह्याचा अभिमान बाळगा. आपल्या खाण्याकडे वळा. ऑफकोर्स चायनीज वन्स इन अ व्हाईल इट्स ओके. पण गो टू आवर होममेड फूड. त्याच्यातली येस. मजा घ्या. आपली येस. संस्कृती टिकवा. आपले सण साजरे करा आणि अतिशय आनंदाने हेल्दी आणि हॅपी जगा. आयुर्वेदाचं जर ऐकलत असं म्हणतात, आयुर्वेदोपदेशेषु विधेयः परमादरः. म्हणजे आयुर्वेदाच्या उपदेशाचा आदर करा. आयुर्वेद अंगी बाणवा. 100 वर्ष निरोगी आणि आनंदी जगा. येस. एफिशियंट जगा आणि जगामध्ये आनंद निर्माण करा. येस. एवढंच. थँक सो मच. प्रज्ञा मॅडमनी असा संदेश दिला, की मला असं वाटतं, की कदाचितच आपल्याला एवढं कळकळीने आणि एवढं खरं कोणी सांगेल. आणि आयुर्वेद ही एक अशी गोष्ट आहे, जी बऱ्याच कमी लोकांना माहिती आहे. म्हणजे मी जसं पहिल्यांदा पण म्हटलं, की आयुर्वेदा म्हणजे फक्त कडू चूर्ण खायची का? फक्त म्हणजे किंवा आयुर्वेदाची ट्रीटमेंट घेऊन खूप जास्त वेळ लागणार आहे का, एखादा रोग बरा व्हायला? तर नाही. तुम्हाला हा पॉडकास्ट बघितल्यानंतर लक्षात आलंच असेल, की विद्धकर्म, अग्निकर्म, पंचकर्म यांसारख्या ज्या गोष्टी आहेत, त्या आपल्याला एक सुलभ, सोपं आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी मदत करतील. आय होप की तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल. सो आवडला असेल तर जेवढ्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करू शकता, तेवढ्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा पॉडकास्ट शेअर करा. आणि वन्स अगेन थँक सो मच टू माय प्रज्ञा मॅम. प्लेजर डिअर. त्या इथे आल्या आणि आपल्याला एवढी सुंदर, एवढी कदाचितच माहीत असलेली माहिती आपल्याला दिली. थँक सो मच.